145 आदिवासी आधार विना पोरशेरा ग्रामपंचायतीवर श्रमजीवीचे आंदोलन. प्रशासनाचं लेखी आश्वासन. देशाला स्वतंत्र मिळून अनेक वर्ष झाली तरी आम्हा गरिबांना अजून एक आधार कार्डही मिळू नये असा संतप्त सवाल करत पोरशेरा ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेचा विराट मोर्चा धडकला. अंगाची लाहीलाही करणाऱ्या भीषण उन्हात हातात संघटनेचे झेंडे घेऊन शेकडो आदिवासी कातकरी बांधव रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात आपल्या पोटाच्या लहान लेकरांना कडेवर घेऊन तासनतास उन्हात उभे राहिलेल्या माता भगिनींचे दृश्य प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. तब्बल 3 तास जबाबदार अधिकारी जागेवर नसल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर झाला होता. मात्र अखेर प्रशासनाला नमते घ्यावेच लागले. या मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर आधार कार्डसह गावातील तीव्र पाणी टंचाई, जल जीवन मिशन, नळ योजनेची सद्यस्थिती, रोजगार हमीचे काम आणि गेल्या काही वर्षातील विकास कामांचा हिशोब छायाचित्रांसह देण्याची मागणी लावून धरली. देशाच्या स्वातंत्र्याला अनेक वर्ष उलटूनही पोरशेरा ग्रामपंचायत हद्दीतील 0 ते 17 वर्षाच्या आतील आणि 18 वर्षापेक्षा जास्त वय असणारे असे तब्बल 200 गरीब आदिवासी बांधव अजूनही आधार कार्ड पासून वंचित असल्याचा गंभीर मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात आदिवासी बांधवांनी घेतलेल्या आक्रमक पवित्रा आणि आंदोलनाचा वाढता दबाव पाहून अखेर ग्रामसेवक मंगेश पाटील आणि स्थानिक सरपंचांनी नमती भूमिका घेतली. त्यांनी श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळांशी तातडीने सकारात्मक चर्चा करून वंचित 145 नागरिकांना लवकरात लवकर तातडीने आधार कार्ड मिळवून देण्याचं आणि गावातील भीषण पाणी टंचाईचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचं लेखी आश्वासन दिले. प्रशासनाकडून लेखी पत्र मिळाल्यानंतरच हे आंदोलन शांत झाले. मात्र दिलेल्या मुदतीत काम न झाल्यास याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या मोर्चामध्ये श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अंकुशवड, मोखाडा तालुका निरीक्षक रघुनाथ चौधरी, तालुका अध्यक्ष ईश्वर बांबरे, तालुका सहसचिव रामदास वाघ, माजी तालुका अध्यक्ष पांडू मालक आणि संदीप माघारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच अनिल वाघ, विनोद वळवी, गोकुळा वळवी या सक्रिय कार्यकर्त्यांसह संघटनेचे शेकडो सभासद व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.